सुनेत्राताईंना फोन आला असावा म्हणून त्या स्टेजवर गेल्या. त्यांनी देखील महायुतीचा प्रचार केला नाही. केवळ सुनेत्रा काकींच्या वतीनं त्या बोलल्या. मी महायुतीच्या व्यासपीठावर जाणार नव्हतोच, आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. सुप्रियाताई या दिल्लीला जे डिलिमिटेशन कायदा जो असंविधानिक होता, संविधानाला धक्का देणारा होता, त्याच्या कोऑर्डिनेशनसाठी इतर पक्षांशी बोलण्यासाठी दिल्लीला व्यस्त होत्या गेल्या 5-6 दिवसामध्ये. त्यामुळे त्यांना प्रचारामध्ये फिरता आलं नाही. त्यांना फोन आला असावा आणि त्यामुळे त्या तिथं गेल्या. त्यामुळे त्याही तिथं जाण्याचं कारण हे भावनिक होतं. दादांकडे बघून त्या तिथं गेल्या होत्या. त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे महायुतीचा नाही तर एखाद्या पक्षाचा प्रचार न करता सुनेत्रा काकींच्या वतीने त्या ठिकाणी तिथं बोललेल्या आहेत. आणि मी तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी आधीच सांगितलं होतं मी महायुतीच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी जाणार नाही. तर शरद पवार बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाला मुकणार आहेत. शरद पवार यांना मुंबई बाहेर न जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. त्या संदर्भातली माहिती स्वतः शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. ते म्हणाले, मी 1967 पासून बारामतीतील मतदानाचा हक्क अखंडपणे बजावलाय. तब्येतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित राहावं लागेल. माझ्या पक्षानं सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांना मतदान करावं असं बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन.